प्रसाद, तुझा कसं वाटलं तुला इथे? खूप सुंदर. बरेच दिवस मी कोकणातल्या वेस्टर्न घाटच्या टॉपला गेलो नव्हतो. बरेच दिवस म्हणजे लास्ट टाईम मी आंबोलीला गेलेलो तेवढाच. पण कोकण म्हणजे काही फक्त आंबोली आणि चौकूचा पठार नाही, तर कोकणामध्ये प्रत्येक गावामध्ये असे काही डोंगर असतात आणि त्यात करून सिद्ध महापुरुष हा जो एक सॅक्रेड प्लेस आहे. हे फक्त डोंगरपालीत नाही, तर मी सांगतो तुम्हाला, तुळस या गावामध्ये मी गेलो होतो, जिथे वाघेरीचा डोंगर केला. बरोबर. त्या गावामध्ये सिद्ध महापुरुष आहे. माझ्या गावामध्ये सिद्ध महापुरुषाचा डोंगर आहे. तर सिद्ध महापुरुषाचा डोंगर म्हणजे ज्या त्या काळच्या लोकांना सिद्धी प्राप्त झाली, बरोबर असं म्हणतात, किंवा मेडिटेशनचा एकदम असा एक फेज की जिथे माणसाला तत्कालीन गोष्टींचं सर्व ज्ञान आहे, अशा माणसांच्या जगण्यातला एक उच्च बिंदू मिळवणाऱ्या सिद्ध महापुरुषाचं इथे मंदिर आहे. फक्त एकच गोष्ट मला या गावातल्या लोकांना सांगावीशी वाटेल की तुमच्याकडे खूप जबरदस्त बायोडायव्हर्सिटी आहे. डोंगरपाल आणि कळणे हा जो एकंदर रिजन आहे, तुम्ही बघू शकता, इथून संपूर्ण गोव्याची बॉर्डर इथून दिसते. ते गोव्याचं विमानतळ पण जिथून मोपा विमानतळ तयार होतं आहे, असा पुढचा एरिया दिसतो. ही सगळी कळणे नदीची व्हॅली इथून जाते. तर जबरदस्त व्ह्यू आहे. जपा यार, मजा येईल. प्रसादने सगळ्यात शेवटला एक वाक्य बोललं, जपा, मजा येईल. थोडासा विचार करा या गोष्टी.